मेळघाटमधील जैतादेही येथे राहणाऱ्या एका बालकाला सर्पदंश झाल्याने त्याला गंभीर अवस्थेमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले होते। या ठिकाणी असलेल्या डॉक्टर्सनी तात्काळ उपचार करून शर्थीचे प्रयत्न करून त्या बालकाला जीवनदान दिले। प्रतीक शिवराम धिकार या चिखलदरा तालुक्यातील जैतादेही या दुर्गम गावातील आदिवासी बालकास अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये भरती करण्यात आले होते। अतिदक्षता विभागामध्ये हा बालक एक दिवस व्हेंटिलेटरवरती होता। अँटी स्नेक व्हेनम हे सर्पदंशावरील प्रभावी औषध दिल्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली। 14 ऑक्टोबरला या बालकास जिल्हा सामान्य रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला। सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर इतर आजारांवरील गंभीर रुग्णांवर सुद्धा शासकीय दवाखान्यामध्ये उपचार होत आहेत। अनेक गंभीर रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत। 10 ऑक्टोबर रोजी प्रतीकला सर्पदंश झाला होता। त्याच्या विषाचे परिणाम त्याच्या मेंदू व मज्जासंस्थेवर झाल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता। यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील मडघे यांनी बालकाची गंभीर स्थिती ओळखून त्वरित बालकास अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसन यंत्रणा म्हणजेच व्हेंटिलेटर उपचार ताबडतोब सुरू केले होते। फिजिशियन डॉक्टर प्रीती मोरे, डॉक्टर दीपक शेंडे, डॉक्टर संदीप सुखसोळे, बालरोगतज्ञ डॉक्टर ऋषिकेश नागलकर, डॉक्टर स्वप्नील मडघे, डॉक्टर माधुरी, डॉक्टर अभिजित मोरवाल या चमुने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनामध्ये उपचार सुरू केले होते। तसेच अतिदक्षता विभागातील परिचारिका मंदा ढगे, अनिता खोब्रागडे, शुभांगी बन्नोरे, मनीषा वळवी, मंजू राठोड, बरखा सहारे, हरीश कातकर, कक्षसेवक गुलाब शेख, प्रभाकर भोसले या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे या बालकास जीवनदान मिळाले। यावेळी बालकाचे वडील शिवराम धिकार यांनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले। चिखलदरा येथून मारुती पाटणकर तर अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।